दिवशी संकेश्वर श्रीमद जगद्गुरू शंकराचार्य मठ संकेश्वर या इथे सालाबादप्रमाणे दीपोत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहाने व्यवस्थित पार पडतो। तर श्रीमद जगद्गुरू शंकराचार्य मठामधील महाराजांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या आशीर्वादाने हा दीपोत्सव कार्यक्रम अतिशय सुंदर पद्धतीनं साजरा करण्यात येत आहे। आज कार्तिक समाप्ती म्हणजे या अमावस्येच्या दिवशी सगळीकडे दिव्यांचा लखलखाट करण्यात येतो। यामध्ये आपली भारतीय संस्कृती जपण्यानुसार येथे पणती आणि त्या पणतीमध्ये तेल घालून वात लावून आणि मग दिवा तो प्रज्वलित करण्यात येतो। कारण का आपली संस्कृतीचं जे एक महत्त्वाचं आहे की अंधारातून उजेडाकडे जायचं आहे, त्यासाठी आपल्याला सगळीकडे प्रकाशाची गरज असते आणि या पणतीतूनच अनेक रूपाने मोठ्या प्रमाणात प्रज्वलित होणारा जो प्रकाश आहे तो ज्ञानाचा असावा असा आहे। ज्ञानाचा का तर अंधारमय हे जीवन आहे, त्याच्याकडून प्रकाशाकडे जाण्यासाठी आणि प्रगती होण्यासाठी उजेडाची निश्चितच गरज असते। त्याचप्रमाणे म्हणजे मेणबत्तीचा वापर न करता आपण आपल्या पारंपरिक पद्धतीनं पणतीचा वापर करून हा दिवा सगळीकडे लावण्यात येतो। त्यासाठी दरवर्षीप्रमाणे मठामध्ये या आमच्या ज्या सेवा करणाऱ्या भक्त आहेत तर त्या सुधाताई माझ्या मैत्रीण आहेत, तर त्या स्वतः इथे दरवर्षी म्हणजे अखंडपणाने सेवा करतात आणि अहोरात्रही सेवा त्यांची सुरू आहे। मग रांगोळी घालणे असेल, मठामधील कार्यक्रम असेल, भजन कीर्तन असेल, यामध्ये मोठ्या उत्साहाने आम्ही सर्वजण भाग घेतो आणि दरवर्षी ही रांगोळीची सेवा ही ती आनंदाने आणि उत्साहाने आम्ही व्यवस्थित पार पाडलो जातो। यासाठी सर्व संकेश्वर ग्रामस्थ, संकेश्वरमधील राहणारे सर्व जे लोक आहेत ते आनंदाने मठामध्ये येतात, दिवे लावतात आणि हा जो आनंदाचा सण आहे मोठ्या उत्साहानं साजरा करतात। तर अशाच पद्धतीनं ही जी परंपरा आहे ही आम्ही अशीच महाराजांच्या अध्यक्षतेखाली व्यवस्थितरित्या पार पाडणार आहोत। आनंदानं हा वारसा जो आहे दिवे लावण्याची पद्धत आहे ही अशीच पुढे ठेवणार आहोत आणि आनंदाने सगळीकडे प्रकाशाचं महत्त्व सर्वांना देणार आहोत। कारण तर लहान मूल जेव्हा जन्माला आल्यानंतर बोलायला लागतं त्यावेळी लगेच त्याचे आजी आजोबा घेऊन बसतात आणि शुभं करोति कल्याणम हा जो मंत्र आहे त्यांच्याकडून बदलून घेतात आणि आयुष्यभर त्यांना वारसा जपण्यासाठी सांगतात। म्हणूनच संध्याकाळच्या वेळी दिवा हा प्रत्येकानं लावला पाहिजे, त्याचं आपण रक्षण केलं पाहिजे आणि दीपाचं जे महत्त्व आहे ते सर्वांना सांगण्यात आलं पाहिजे। अशाच पद्धतीनं कुटुंब, त्याचं समाज आणि गाव आणि हे जो सगळं जे आपला देश आहे हा असाच दिव्यानुसार लखलखू देत, असेच सगळीकडे उजेडातले जे अंधारमय जीवन आहे ते उजेडामध्ये जाऊ देत, प्रगती होऊ देत, हाच जो संदेश आहे देऊन मी माझे 2 शब्द संपवितो।